नमस्कार आप्पा. नमस्कार. आज SP कॉलेजच्या माध्यमातून आणि राज्यशास्त्र विभाग यातर्फे मी सिद्धांत सूर्यकांत कांबळे आणि माझा सहकारी व्यंकटेश ढवळे आम्ही दोघेही एक राजकीय मुक्त चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आलेलो आहोत. आणि तसेच आप्पा आज अभिमान वाटतोय की एक तालुक्यातला रहिवासी तुमची मुलाखत घेतोय, त्याबद्दल अभिमान आहे. पहिल्यांदाच घेतोय नाही का आप्पा. आज जवळजवळ 1975 पासून ते आजपर्यंत सलग तुम्ही राजकारणात आहात. दौंड तालुक्यातील खुडगाव गावच्या सरपंच पदापासून केलेली ही राजकीय सुरुवात, ते विधानसभा सदस्य आणि सलग 35 वर्ष बँकेवरती संचालक, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून विविध जबाबदारी पार पाडताय. तर आपण तरुण वयात ज्यावेळेस करिअर घडायचं होतं त्याच वेळेस विचार केला होता राजकारणात यायचा का एक आयुष्याला मिळालेली ही कालाटणी? हे कसं आहे, मी 74ला ज्यावेळेस BAची परीक्षा दिली, 74-75ला BAची परीक्षा दिली गरवारे कॉलेजमध्ये आणि डायरेक्ट गावात गेलो होतो. आता गावात गेल्यानंतर तिथं निवडणूक लागली होती ग्रामपंचायतीची. आणि ग्रामपंचायती निवडणूक चालू असताना तिथं त्या गावामध्ये खुडगावमध्ये आमच्या घराचा एक गट आणि विरोधातला एक दुसरा गट, असे 2 गट होते गावातले. आपल्या गावात तिथं बसलो होतो, त्यांचं सगळी गंमत जम्मत पाहत होतो. पण जे विरोधातले होते ना, वसंतराव आनंदराव थोरात, त्यांना मास्तर म्हणायचे, त्यांनी जरा तिकडं मला पाहिल्यानंतर ते एक जणांना विचारलं, हा पोरगा कोण आहे बसलेला इथं बाजूला? हा तर त्यांनी सांगितलं ते किसनदादाचा मुलगा आहे. काय त्या माणसाच्या डोक्यात आलं परमेश्वराला माहिती. हे माझ्या डोक्यात विषय अजिबात नव्हता, राजकारण हा विषयच नव्हता. ते म्हणले आपण त्यालाच जर सरपंच केलं तर गावची निवडणूकच बिनविरोध होऊन जाईल म्हणले. मग त्यांनी ते मांडला प्रस्ताव की म्हणले या पोराला आपण सरपंच करून टाकू. विषय झाला, गावची त्या दिवसापासून बिनविरोध निवड झाली. 75 सालापासून ती आज तागायत. गावामध्ये निवडणूक हा विषयच नाही. आणि मग 15 वर्षे मी गावचा सरपंच राहिलो. सुरुवातीचे 15 वर्ष. त्यानंतर 85 साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर डायरेक्टर झालो. नंतर त्याच वर्षी व्हाईस चेअरमन झालो. आणि त्याच टर्ममध्ये 89ला मी बँकेचा चेअरमन झालो, त्याच टर्ममध्ये. आणि सतत गेली 35 वर्षे मी बँकेचा डायरेक्टर चेअरमन अशा पदावर काम करतो आहे. आता गेली 4 वर्ष चालू आहे माझं. मी बँकेचा चेअरमन म्हणून काम करतो आहे. मीनव्हाईल 9 साली, त्याच्या अगोदरही 2दा मी विधानसभेची निवडणूक लढवली होती. थोड्या फरकाने मी पडलो आणि 9 साली मला दौंड तालुक्यातल्या जनतेने आमदार केलं. ते 18,000च्या फरकाने केलं. आणि मग आमदार झाल्यानंतरसुद्धा एक काम करण्याची जिद्द असल्यानंतर कामं होऊ शकतात, हा अनुभव मला गेली 35 वर्षाचा असल्यामुळं तो आमदारकीला त्याचा फायदा आला. आणि म्हणून 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढा 25-30 वर्षामध्ये कोणी केला नसेल विकास, तेवढा मी 5 वर्षामध्ये विकास करून दाखवला. आणि तो विकास म्हणजे असा नुसता हे नाही आहे, बोलगेवढ्या विकास नाही आहे. ती कामं दिसणारी कामं आहेत की सेंट्रल बिल्डिंग असेल, दौंड शहरातलं अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल 25 कोटीचं, त्याच्यानंतर 3 ब्रिज नदीवरती केले आहेत. परत 600 महिला होत्या निराधार, संजय निराधारच्या, त्या 9,300 केल्या. याला काम म्हणायचं. RO प्लॅन्ट बसवले, पिण्याच्या पाण्याचे नदीच्या कडेला 38 गावांना थर्मॅक्स कंपनीचे RO प्लॅन्ट बसवले. त्यामुळे बिस्लरीचं पाणी आज त्या गावात पितात. ह्याला कामं म्हणायची. अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची आणि दिसणारी कामं केली. आणि त्यामुळं मला एक समाधान वाटतं की आपण कामं जी केली ती लोकोपयोगी केलेली आहेत, लोकांचं हित साधलं आहे त्याच्यामध्ये. आणि ते एक समाधान खूप वेगळं आहे. आज बोलू का आपण जवळजवळ 43 वर्ष उलटली क्रॉस झाली प्रवासाची. तर सर्वात कठीण काळ कोणचा होता या प्रवासामध्ये? नाही, असे कठीण काळ बऱ्याच वेळा गेले. ज्यावेळेस एक भीमा पाटाची निवडणूक आम्ही लढवली, त्याच्यामध्ये आमचं पॅनल निवडून आलं.
म्हणजे कारखान्यावर, आणि सर्वसाधारण 91-92चा काळ होता तो. आणि त्यावेळेस अशी जरा एक तालुक्यामध्ये गुंडागर्दी वगैरे अशी बरीचशी वाढली होती. पण त्या सगळ्या गोष्टी आम्ही फेस आउट केल्या. चढउतार तर जीवनामध्ये असतातच, राजकारणात असतात, जीवनामध्ये असतात, आणि त्याप्रमाणे अनेक चढउतार आले. पण त्याला आम्ही कधी डगमगलो नाही. अतिशय सक्षमपणानं प्रत्येक गोष्टीला आम्ही फेस आउट केलेला आहे. आणि म्हणून गेली 35 वर्षाचा प्रवास आणि एक 15 वर्षे गावचा सरपंच म्हणून तो प्रवास अशा पद्धतीनेच, म्हणजे रात्रंदिवस काबाड कष्ट करत करत मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आपण कधी कंटाळा नाही आला? नाही, अजूनपर्यंत कंटाळा आलेला नाही. आता 68 वय चालू आहे. 68. अजूनपर्यंत कंटाळा वगैरे हा विषय नाही. मी लग्नाच्या दिवशी 500-500 किलोमीटर फिरतो एका दिवसात. अजून सुद्धा कालही 400 किलोमीटर रनिंग झाले माझं. आपण राजकीय प्रेरणा काय आहे मागची? म्हणजे अशी राजकीय प्रेरणा नाही. आपल्याला जे पद मिळालेलं आहे ते पद लोकांच्यासाठी वापरलं पाहिजे. लोकांची जी होणारी कामं आहेत ती आम्ही केलीच पाहिजे. आणि उगाच चिमटे घेत बसायचे नाहीत. ह्याला चिमटा घे, त्याला चिमटा घे, ह्याला आडवी मार, त्याला आडवी मार, हे असला प्रयोग कधी करायचा नाही. हे अगदी मनापासून ठरवलेलं आहे आणि गेली अनेक वर्षे तेच करतो आहे. दुश्मन जरी आला तरी त्याचं जे काय काम असेल ते मी करून देत असतो. तो मी म्हणत नाही हा दुश्मन आहे, नामकं आहे. कोणी दुश्मन नसतं, काय नसतं. आपल्या मनामध्ये चांगली भावना असेल तर सगळे चांगले असतात, आणि त्या पद्धतीनं काम करण्याची माझी पद्धत आहे, आणि प्रत्येकाने तेच अनुकरण करावं. आपण आता 2015 सालापासून तुम्ही अध्यक्ष आहात बँकेचे. तर 8 नोव्हेंबर 2016 साली केंद्र सरकारचा नोटाबंदीचा जो निर्णय झाला, तर त्याला कसं फेस केलं तुम्ही? आता नोटाबंदीला सरकारने खरं आता रिझर्व्ह बँकेने 3 दिवसापूर्वी जाहीर केलं आहे. म्हणजे आज केंद्र सरकार त्यांचंच असूनसुद्धा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी जे जाहीर केलेलं आहे की त्यावेळेस 16 साली आम्ही सरकारला सांगितलं होतं की नोटाबंदी करू नका, त्याच्यातनं तुम्ही काहीही साध्य करू शकणार नाही, कुठेही काळा पैसा बाहेर निघणार नाही किंवा ती काढण्याची तुमची अजिबात काही होणार नाही आहे. पण ते ऐकलं नाही त्यांनी. त्याच्यामुळं आज देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलॅप्स झालेली आहे असं रिझर्व्ह बँकेने जाहीर केलं आहे. त्यामुळे आता बाकीच्यांनी कोणी सांगायची काही गरजच नाही ना. म्हणजे हे सरकारच त्याला जबाबदार आहे. या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याला सरकार जबाबदार आहे. हे माझं ठाम मत आहे. अगदी आता पाहिलं की केंद्रात जसं बीजेपीचं पूर्ण बहुमतात सरकार आहे, हो, महाराष्ट्र राज्यात भाजपा आणि शिवसेनेचं युतीचं सरकार आहे, आणि आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था पाहिल्या, ग्रामपंचायतीपासून ते सर्व सहकार क्षेत्र वगैरे हे आपल्या स्थानिक पक्षांच्या हातात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा. तर ग्रामीण विकासावर कसा परिणाम होतो याचा? हे बघा, आता शिवसेना भाजप ज्या पद्धतीनं आज कामकाज करते गेली 4-4.5 वर्षे आपण पाहिले. रोज शिवसेनेने भाजपवर टीका करायची, भाजपने शिवसेनेवर टीका करायची, एकमेकाचे सगळे उकाळे पाकाळे काढत बसायचं. त्यांच्यातच त्यांची 4.5 वर्षे गेलेली आहेत. लोकांच्याकडं ह्यांनी कसलंही लक्ष दिलेलं नाही आणि कसलीही कामं लोकांची झालेली नाही. विशेषतः गॅस जो रोज सामान्य माणूस वापरतो, सामान्य, त्या गॅसची किंमत जर 350-400वरून 950वर गेली असेल, दुपटीनी झालेली असेल, तर ते सामान्य माणसाला जो रोज कमवतो आणि तो रोज खातो, कमवल्याशिवाय त्याला खाता येत नाही, त्याला तो दुपटीने जर तो गॅस वाढला तर त्यांनी रोजचं जीवन कसं जगायचं? डिझेल पेट्रोलसुद्धा जवळपास दुप्पट झालेलं आहे. अशा पद्धतीनं ती सामान्य माणसाला न परवडणारी ही गोष्ट ह्या सरकारच्या कारकिर्दीत झालेली आहे. त्यामुळे सामान्य माणूस अतिशय चांगल्या पद्धतीचं जीवनच जगू शकत नाही. त्याची वाईट अवस्था झालेली आहे. तसंच तरुणांचं म्हटलं तरी तरुणांची बेरोजगाराची तर 2 कोटीची घोषणा होती. म्हणजे मोदींनी 2 कोटीची केली आणि फडणवीसनी 40 लाखाची केली वर्षाला. पण हे 4,000 सुद्धा, म्हणजे 4 लाख सुद्धा होत नाहीत मोदी यांचे, फडणवीसचे, आणि त्यांचे 2 लाख सुद्धा होत नाहीत वर्षाला. ही अवस्था अगदी प्रत्यक्षात आलेली आहे. असे विषय आहेत. जसं राष्ट्रवादी सरकार होतं, आबा गृहमंत्री होते, प्रत्येक वर्षी पोलीस भरती निघतच होती. नाही, जिथं जिथं गरज आहे, आणि सगळे अर्थव्यवस्था चांगली होती ना.
त्यामुळं कुणाला वनवन नव्हती, त्रास नव्हता. आज इतकी वनवन झालेली आहे की आर्थिक सगळी परिस्थिती ढासळली आहे. GSTमुळं व्यापारी वर्ग पूर्णपणे कॉलॅप्स झालेला आहे. धंदेच होत नाहीत म्हणतात. स्लॅग चालू आहे. आणि तसंच म्हटलं आपा, जेव्हा तुम्ही आमदार होतात 2009 आणि तेव्हा सत्तेवरती होता, त्यानंतर आज विरोधी बाकावर आहेत, तर आणि हे सरकारचं जे धोरणं आहेत, तर तुम्हाला प्रशासनासंबंधी कसं टॅकल करावं लागतं की असं म्हणजे नाही? एक गोष्ट आता मी पाहतोय, प्रशासनाच्या खूप अडचणी येत आहेत. शासकीय अधिकाऱ्यांच्यावर खूप मोठं प्रेशर आणि दबाव आहे की विरोधकांची कामं करायची नाही. पोलीस खात्याचा गैरवापर फार होतो आहे की पोलीस खात्याला सांगून जो चांगला तो वाईट करायचा आणि जो वाईट आहे तो चांगला करायचा, अशा प्रकारचं सगळी गणितं सध्या सत्ताधारी पक्षाची चालू आहेत. याच्यावर उपाय काय? म्हणजे याच्यावर उपाय काय नाही. होणाऱ्या निवडणुकामध्ये येणाऱ्या म्हणजे भविष्यकाळामध्ये जनतेने योग्य निर्णय घेतला पाहिजे. जो चांगला त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जो आपल्याला मदत करू शकेल, आपल्याला जीवन जगण्यासाठी आधार देत असेल, अशा लोकांचं सरकार हे जनतेने निवडून द्यावं, असं माझं ठाम मत आहे. आता आपण पाहिलं आपा की जे 91 साली ग्लोबलायझेशन आलं देशामध्ये, तर तुम्ही त्यावेळेस म्हणजे होताच, म्हणजे 90च्या दशकाचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण काय फरक वाटतो? नाही, दिवसेंदिवस हे फरक होत चाललेले आहेत. जशी जशी तरुण पिढी राजकारणात यायला लागली तसे तसे बदल खूप होत चाललेले आहेत आणि सगळंच एकूणच सगळं चित्र सगळं बदलत चाललं आहे. लोकसंख्या खूप वाढत चाललेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढल्यामुळं अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणजे जी काही पूर्वीचं स्वास्थ्य होतं जीवन जगण्यामध्ये, ते आता अलीकडं ते स्वास्थ्य कमी कमी होत चाललेलं आहे. अस्वस्थपणानं लोक जीवन जगत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. सहकाराबाबत आणि शेतकऱ्यांविषयी सरकारची भूमिका काय सर्वात महत्त्वाची? तर सहकारामध्ये बघा, म्हणजे तुम्हाला नोटाबंदीचा तर विषय मी सांगितला की बाबा नोटाबंदी केली, म्हणजे संध्याकाळी 8 वाजता नोटाबंदी केली 8 नोव्हेंबर 2016 आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांना 4 दिवसच नोटा घ्यायला परवानगी दिली. त्या 4 दिवसात आमच्याकडे जवळजवळ 5.6 कोटी रुपये आले. आता 5.6 कोटी आले म्हणजे जनतेचे आले. तिथं काय चेअरमनचे, अजितदादाचे किंवा पवारसाहेबांचे असे कोणाचे नाहीत ना. आणि त्याची 4 वेळा तपासणी झाली नाबार्डकडनं. एकदा ED आलं आणि एकदा CBI आलं. तरीसुद्धा त्यांना केस आहेत की या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामकाजात काही सापडलं नाही. आणि त्याच्यामुळं ते पैसे त्यांनी मग 551 कोटी घेतले. अजूनही 22 कोटी 25 लाख रुपये आमच्याकडे जुन्या नोटा पडून आहेत. त्याची सुप्रीम कोर्टात नाही आहे. लॉस म्हणजे आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला आहे, ते थांबवले आमचं, म्हणजे आम्हाला मदत ती झालेली आहे. आता त्याचा निकाल फक्त लागायचा राहिलेला आहे. आणि आपण शेतकरी फक्त पाहिलं तर कर्ज काढणे, त्यानंतर शेती पिकवतो, त्यानंतर त्याला पाहिजे तसा हमी मिळत नाही. हमी भाव अजिबातच नाही आहे. आज तुम्हाला सांगतो, आम्ही शेतकऱ्यांच्याकडे बसतो त्यावेळेस शेतकरी आम्हाला सांगतो 5-5, 10-10 गाड्या कांदा 6-6 महिने साठवून ठेवला आहे आणि भाव नाही म्हणून आता आम्ही तो शेतात परत गाडतो आहे. परिस्थितीच ती झाली. म्हणजे घातलेला खिशातलं सगळा पैसा, कर्ज काढलेलं सगळं तेही डुबलं आणि आणखीन बोजा डोक्यावर वाढत चाललेला आहे. शेतकरीला पर्याय हाच आहे का? आत्महत्या एकच आहे काय? शेतकरी आता आत्महत्या करतातच ना. फार मोठ्या प्रमाणात हे सरकार आल्यापासून आत्महत्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, खूप वाढलेलं आहे. तसं शेतकरी सबलीकरण करण्यासाठी काय काय उपाययोजना? त्याला दृष्टी असलेला नेता पाहिजे आणि ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत की त्या माणसाला शेतकऱ्यांची नाळ माहिती, नाळ की नेमकं शेतकऱ्यांना काय पाहिजे काय नाही ते बरोबर तो माणूस ठरू शकतो. बाकी कुणालाही या देशामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत काही समजत नाही, असं माझं मत आहे. कारकिर्दीत त्यांनी तर उच्चांक केलेलाच आहे. चांगले दिवस होते शेतकऱ्यांना, चांगले सगळ्या गोष्टीला. आता जे आपण आता नवीन तरुण ह्याच्यात येत आहेत राजकारणात, त्यांना तुमचं कसं मार्गदर्शन असेल? हे बघा, कुणी तरुण येऊ द्या, कुणी येऊ द्या, त्यांनी चांगली मानसिकता ठेवली पाहिजे. राजकारण हे नुसतं मिरवण्यासाठी अजिबात करू नये. तुम्ही एकदा
राजकारणात ज्या पदावर जाताना त्या पदाचा उपयोग लोकांच्यासाठी केला पाहिजे. लोकांना जेवढी मदत करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो केला, कोणी तरुण असू द्या, म्हातारा असू द्या, कोणी बी असू द्या, त्यांनी ते जर उद्देश मनात ठेवला ना तर लोकांचं कल्याण होईल. आणि म्हणून तरुणांनी राजकारणात येताना हा विचार करावा. आप्पा, आज जवळजवळ तुमचा 43 वर्षाचा राजकीय अनुभव आणि त्यातच आता 2019ला ज्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येत आहेत त्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय? आता येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा गेली 4.5 आणि 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचं राज्यात आणि देशात सरकार आहे. त्या सरकारनं लोकांच्यासाठी काय केले आणि काय नाही हे आता जनतेला माहिती झालेलं आहे. मतदार राजा आता एवढं काय अडाणी राहिलेलं नाही आहे, त्याला सगळ्या गोष्टी ज्ञात होत आहेत. आणि म्हणून तो निश्चितपणानं ठरवेल की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण आता नेमकं कोणाला निवडून दिलं पाहिजे. आणि माझी खात्री आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार हे राज्यात आणि देशात आणतील लोक. आप्पा, तुमचं जर हे अनुभव कथन झालं, तुमच्याशी जी मुक्त संवाद चर्चा झाली, तर या तुमच्या सर्व प्रदीर्घ काळावरती मी तर एक कविता म्हटली, तर ती कविता लढूंगा नहीं तो जीतूंगा कैसे, लड़ूंगा नहीं तो जीतूंगा कैसे, संघर्ष का साथी हूँ रुकूंगा कैसे, कांटों का काम है चुभना, कांटों का काम है चुभना, उन्हें कुचलूंगा नहीं तो चलूंगा कैसे.